म्हणजे हार्ड वर्क, कामामध्ये सातत्य, एखादं टार्गेट घेतलं तर कंटिन्यू त्याच्या पाठीमागं पळणं, तुम्हाला झोप पण लागली नाही पाहिजे ते पूर्ण होईपर्यंत. आणि मार्केट खूप मोठं आहे. 1% जरी आपल्याला शेअर मिळालं तरी करोडो रुपयाचा बिझनेस त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल मॅडम, मी माझा बिझनेस स्टार्ट करताना फक्त 5,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली होती. अरे बापरे! येस. त्याच्यातनं सुरू केलेला बिझनेस आहे. आम्ही आता लास्ट इयर टर्नओव्हर आम्ही 30 करोड प्लस क्रॉस केला. नमस्कार, मी अभिनेत्री आर्या घारे. चालता बोलता फाउंडेशनच्या संकल्पनेतून टी टाइम विथ आयकॉन्सच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण आहोत ज्योतिराम जगताप सरांसोबत. नमस्कार सर. नमस्कार. कसे आहात? मस्त, छान आहे. आपला नेमका बिझनेस काय आहे आणि ह्या व्यवसायात तुम्ही कसे आलात, तुमची जर्नी काय आहे, मला हे सगळं जाणून घ्यायला आवडेल. माझा जो बिझनेस आहे हा आम्ही इंडस्ट्रियल लुब्रिकंट्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहोत. म्हणजे जे इंडस्ट्रीमध्ये ज्या मशीन्स असतात त्याला आपल्या मराठी भाषेमध्ये म्हटलं तर लुब्रिकंट्स म्हणजे वंगण. ओके. तर हे ज्या मशीन्स असतात हे मशीन्स ऑपरेट होण्यासाठी, चालण्यासाठी त्याला वेगवेगळे गिअर बॉक्सेस असतात, काही हायड्रॉलिक पॉवर पॅक्स असतात आणि प्रत्येक मशीन्सला वेगवेगळे लुब्रिकंट्स हे सगळे लागतात. तर आम्ही ह्या सगळ्या मशीन्सला लागणारे ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीमध्ये, टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये, पॉवर प्लांट्समध्ये, शुगर प्लांट्समध्ये जे पण मशीन्स असतात त्याला लागणारे ऑइल आम्ही हे मॅन्युफॅक्चरिंग करतो. ओके. आणि सर ह्या व्यवसायात तुम्ही कसे आलात? माझं बॅकग्राऊंड बघितलं तर मी म्हणजे माझं काही केमिकल बॅकग्राऊंड वगैरे किंवा असं लुब्रिकंट फील्डमधला नाही आहे. मी प्लेन म्हणजे नॉन टेक्निकल बॅकग्राऊंडमधला आहे. पण मी ह्या फील्डमध्ये काही वर्ष सुरुवातीला मी जेव्हा ग्रॅज्युएट झालो, म्हणजे ग्रॅज्युएशन होऊन पासआउट झालो, तेव्हा मला काही ह्या लुब्रिकंट फील्डमध्ये काम करण्याची संधी मिळाली चांगल्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये. आणि 3-4 वर्ष काम केल्यानंतर मला वाटलं की आपण पण स्वतःचा काहीतरी बिझनेस उभा करावा आणि त्या हेतूनं मी एक स्टार्टअप सुरुवात केली आणि आम्ही त्याच्यामध्ये आता चांगल्या प्रकारे सक्सेसफुली काम करतो. ग्रेट. आपलं गाव कोणतं सर? माझं जे नेटिव्ह प्लेस आहे हे धाराशिव डिस्ट्रिक्टमध्ये आहे. Okay. परांडा तालुका हे माझं नेटिव्ह प्लेस आहे. अच्छा. आणि आता आपली इंडस्ट्री कुठे आहे? सध्या माझी इंडस्ट्री चाकणमध्ये आहे. चाकण MIDC फेज 2 मध्ये माझा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे. ओके. आणि ॲज आता तुम्ही एक्सपोर्ट इम्पोर्ट पण आपलं आहे? येस येस मॅडम. मी आता सध्या ऑलमोस्ट 16 कंट्रीजमध्ये एक्सपोर्ट करतो. वा. त्याच्यामध्ये ईस्ट एशिया, गल्फमधील काही कंट्रीज आहेत, आफ्रिकामधले काही कंट्रीज आहेत. तर ऑलमोस्ट माझा 30% बिझनेस हा एक्सपोर्टचाच आहे. ग्रेट. पण सर आता एक्सपोर्ट करायचं म्हणजे दुसऱ्या कंट्रीज सोबत आपण जोडल्या जातो. येस. आपण इंडियामध्ये आहोत तर ते जोडणं हे हा जो फेज असतो हा खूप डिफिकल्ट असतो. म्हणजे तिथले कॉन्टॅक्ट्स मिळवणं, ह्या सगळ्या मिळवणं. तर हे तुम्ही कसं केलं? बघा, मी आता ॲक्च्युली काय करतो, मोस्टली आता इंटरनेट हे खूप, म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये इंटरनेट हे खूप फास्ट ग्रोथ करण्यासाठी इंटरनेटचा खूप फायदा होतो. एक्झॅक्ट. तर आम्ही मोस्टली सुरुवातीला ॲड कॅम्पेन करतो वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये. आमच्या प्रोडक्टच्या ॲड्स रन करतो तिथं सोशल मीडिया आणि ह्याच्यात. त्याच्यानंतर काही लीड्स येतात आम्हाला. मग लीड्स आल्यानंतर मग आम्ही मोस्टली मी बऱ्याचशा कंट्रीमध्ये स्वतः व्हिजिट करून आलेलो. ओके. म्हणजे ज्या कंट्रीजमध्ये बरोबर आम्ही काम करतो, एखादी लीड आली, पहिलं कम्युनिकेशन होतं त्यांच्याबरोबर, मेलवरती कम्युनिकेशन, फोनवरती कम्युनिकेशन, काही व्हिडिओ कॉल्स, झूम कॉल्स होतात. त्याच्यानंतर मला जेव्हा जोपर्यंत ट्रस्ट बसत नाही की समोरचा बायर खरंच जेन्युइन आहे, ओके, तोपर्यंत मी मटेरियल पण सप्लाय करत नाही. अच्छा. आणि म्हणजे कधी बऱ्याच वेळा मला जावं पण लागतं. मी जातो, व्हिजिट करतो, प्रॉपर त्याचा सेटअप बघतो सगळा तिथला, आणि देन मग पुढच्या प्रोसेस आम्ही करतो. करता. हां. साधारण किती वर्ष झालं सर आपण या बिझनेसमध्ये? मी 2015 मध्ये स्टार्ट केला आहे बिझनेस. आता 10 वर्ष मला कम्प्लीट झाले या बिझनेसमध्ये. वा. 10 वर्ष खूप एक एक्सपिरियन्स घेण्यासारखी गोष्ट आहे आणि खूप मोठी फेज आहे. येस मॅडम. आता कधी असं झालंय का, म्हणजे आपण एक्सपोर्ट इम्पोर्ट करतो, आपल्याला जेव्हा तुम्हाला असा ट्रस्ट बसलाय की हा हे जेन्युइन माणूस आहे, हां पण आपला माल गेला हां. आणि मग त्यांनी नंतर काहीच रिस्पॉन्स नाही दिला किंवा पैसे जर राहिलेले असतील तर ते आपल्याला कधी दिले नाही, तर असं कधी? नाही, मोस्टली आम्ही जे काम करतो ना हे सगळ्या लिगल टर्म्समध्ये करतो. म्हणजे पेमेंट टर्म्स पण आमच्या ठरलेले असतात. हे ठीक आहे, काही वेळा समोरच्याला पण आपल्यावरती ट्रस्ट यायला पाहिजे. ॲडव्हान्स पैसे पाठवले तर आपण पण माल पाठवलं का नाही ह्याची गॅरंटी त्याला पण पाहिजे. मग त्याच्यासाठी आम्ही काय करतो की काही बँक गॅरंटीज वगैरे असतात. म्हणजे माल त्याला पोचल्यानंतर आपलं पैसे देण्याची जबाबदारी बँक घेते आपली.
ओके. तर ते काही टर्म्स असतात, त्या टर्म्समध्ये आम्ही काम करतो. पण असं कधी होत नाही की माल पाठवला आणि त्याचे पैसे डुबले. अच्छा. हां. ओके. आता साधारण आपल्याकडे तुम्ही स्टार्टअप करताना तुमच्याकडे किती पैशातून तुम्ही स्टार्टअप केला? म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल मॅडम, मी माझा बिझनेस स्टार्ट करताना फक्त 5,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली होती. अरे बापरे. येस. त्याच्यातनं सुरू केलेला बिझनेस आहे. आम्ही आता लास्ट इयर टर्नओव्हर आम्ही 30 करोड प्लस क्रॉस केला. ओ. म्हणजे आता सर म्हणजे आता आपण जेव्हा हे फायनान्शियल आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलतो तेव्हा आज तुम्ही जेव्हा स्टार्ट केला तेव्हा तुम्ही एक यंगस्टर असाल, इंटरप्रेटर असाल. तुमच्या फॅमिली बॅकग्राऊंड मध्ये असं कोणी होतं की जे या फील्डमध्ये? नाही, माझ्या फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये बिझनेस हा कधीच कोणी केलेला नव्हता. ना माझ्या फॅमिलीमध्ये ना माझ्या रिलेटिव्समध्ये. मी फर्स्ट जनरेशन ऑन्टरप्रिनर आहे ग्रेट. ह्या फील्डमध्ये. माझा तुम्ही आता फर्स्ट जनरेशन आहात आणि तुम्ही पहिल्यांदाच काहीतरी बिझनेस स्टार्टअप केला. आता पण असे खूप यूथ आहे ज्यांना स्वतःचा बिझनेस स्टार्टअप करायचा आहे, स्वतःचं काहीतरी करायचं आहे. पण काय होतं ना, पहिली गोष्ट येते की पॅरेंट्स येस. घरचे तयार होत नाहीत की नाही नाही तू तुझं काहीतरी जॉब वगैरे कर, तू सेव्हिंग कर आणि मग तुला काय बिझनेस करायचा तू कर. करेक्ट. तर तुम्ही तुमच्या आयुष्यात कसं तुमच्या पॅरेंट्सला कन्व्हिन्स केलं की मला काहीतरी करायचंय? कारण बघा ॲक्च्युली म्हणजे पॅरेंट्सला आहे ना, कुठल्याही आईवडिलांना आपली मुलं म्हणजे नाही का असे काय म्हणायचं त्याला, त्यांच्या लाईफमध्ये फेल होऊ नये, फेल्युअर येऊ नये हे असंच वाटत असतं. Right. बरोबर. तर आपल्याकडे म्हणजे टिपिकली महाराष्ट्रीयन लोकांमध्ये बिझनेस म्हटले की फेल्युअर. ओके. म्हणजे हे सुरुवातीला अगोदर डोक्यात येतं की निगेटिव्ह गोष्टी अगोदर येतात की बिझनेस म्हटलं की ते फेल्युअर येणारच. बरोबर. आणि त्यामुळं मोस्टली मला असं वाटतं की लोक अवॉइड करतात किंवा पॅरेंट्स पण नाही, तू आपलं तुझं काहीतरी एज्युकेशन झाले तर काहीतरी जॉब बघ, 20-25 हजाराची नोकरी बघ, म्हणजे तुझं सगळं व्यवस्थित चालेल, अगदी बरोबर. म्हणजे हा विचार करतात सगळे लोक. बरोबर. पण माझ्या फॅमिलीमधनं मला तसा कधी विरोध झाला पण नाही की, म्हणजे कारण माझ्या घरचे, माझे आई वडील दोघं पण अशिक्षित आहेत, अच्छा. त्यांना लिहिता वाचता पण येत नाही. ओके. म्हणजे ह्या फॅमिलीमधनं मी होतो. तर मी शिक्षण घेताना पण मला तू हे शिक, ते शिक, हे नको शिकू, ते नको शिकू. आपण आता मीच माझ्या मुलीला 5वी-6वीला होती तेव्हापासून सांगतो की तुला डॉक्टर व्हायचं आहे, MBBS करायचं आहे. तर ते प्रेशर मी देत होतो, पण ते माझ्यासाठी नव्हतं, म्हणजे माझ्या स्वतःसाठी. कारण माझ्या आईवडिलांना तेच शेतकरी कुटुंबात आणि त्यांनाच काही एज्युकेशनच्या गोष्टी माहीत नव्हत्या, तर त्यांनी मला सांगितलंच नाही. त्यामुळे मला पण त्यांनी कधी प्रेशर केलं नाही की तू बिझनेस कर अगर नको करू. अच्छा. ओके. त्यामुळं ते स्वातंत्र्य पूर्ण मलाच होतं. पण तुमचं शिक्षण काय झालं सर? मी कॉमर्स ग्रॅज्युएट आहे. म्हणजे मी BCom कम्प्लीट केलं. मी 12th पर्यंत सायन्स शिकलो. आफ्टर दॅट मी एक्सटर्नल कॉमर्स कम्प्लीट केलं. हे खूपच असं नाही वाटत की प्रत्येक फील्ड बद्दल तुम्ही वेगवेगळे एक्सपिरियन्स घेऊन मग डेफिनेटली. बिझनेस स्टार्टअप केलाय? येस, डेफिनेटली. साधारण जेव्हा तुम्ही स्टार्ट केला तेव्हा तुम्ही म्हणलात की माझा 5,000 मी स्टार्टअप केला. तेव्हा तुमच्यासोबत किती लोक होते आणि आता किती लोकांसोबत? आता बघा, मी सुरुवात केली तेव्हा मी आणि माझा भाऊ आम्ही दोघंच बिझनेस करायचो. ओके. म्हणजे दोघंच, म्हणजे त्यावेळेस मी ट्रेडिंग फर्म चालू केली होती. म्हणजे दुसरीकडून काही प्रोडक्ट घ्यायचे, ते रिपॅक करायचे आणि ते मार्केटमध्ये सेल करायचे. त्यावेळेस इनिशियली आम्ही दोघंच होतो. आत्ता सध्या जर माझा लुब्रॉल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये म्हटलं तर कंपनी रोलवरती 40+ लोकांची टीम आहे. आणि माझे जे चॅनल पार्टनर्स आहेत ऑल ओव्हर इंडियामध्ये, जिथं जिथं इंडस्ट्री आहे तिथं आम्ही चॅनल पार्टनर्स अपॉइंट केलेले आहेत आमचे प्रोडक्ट तिकडे सेल करण्यासाठी. तर ते ऑल ओव्हर इंडियामध्ये 100+ चॅनल पार्टनर्स, आणि त्यांच्याकडे प्रत्येकाकडे ॲव्हरेज 3 to 5 लोक काम करतात. म्हणजे ते 500-600 लोकांनी, म्हणजे 550-600 लोकांची स्ट्रेंथ आमच्या प्रोडक्टसाठी काम करते. वा. सर, आपल्या कंपनीचं लुब्रॉल नाव आहे आपल्या प्रॉडक्टचं. तर साहजिक आहे जेव्हा आपण एखादा मराठी माणूस जेव्हा काहीतरी करतो तेव्हा एकतर आई वडिलांचं, आजी आजोबांचं असं काहीतरी नाव देतो, देवाचं नाव देतो किंवा आजूबाजूचं एखाद्या नदीचं नाव देईल, एखाद्या आपल्या देवदेवतांचं नाव देईल. पण हे लुब्रॉल ही तुम्हाला कुठून सुचलं? ॲक्च्युली म्हणजे माझं जे व्हिजन आहे ना हे खूप मोठं आहे. ओके. म्हणजे मला फक्त महाराष्ट्रापुरतं किंवा गावापुरतं, तालुक्यापुरतं, जिल्ह्यापुरतं मर्यादित राहायचंच नाही आहे. ओके. तर मी ज्या MNC कंपन्या ज्या आहेत ना, ज्या लुब्रिकंट्स फील्डमध्ये काम करतात, जे मल्टीनॅशनल, म्हणजे एका कंपनीचे 150-200 कंट्रीजमध्ये प्रेझेन्स आहे, ह्या सगळ्या माझ्या कंपनीच्या नावाच्या मिळत्या जुळत्या नाव असणाऱ्या आहेत.
त्यामुळे माझं पण टार्गेट हे म्हणजे जगभर काम करण्याचं टार्गेट आहे असं. त्यामुळं हे जे नाव आहे ते मी अशा प्रकारे लुब्रॉल हे नाव ठेवलं. कारण हे लुब्रॉल हे लुब्रिकंट्स मधलंच एक म्हणजे काहीतरी प्रोडक्ट आहे असं वाटतं. आणि ह्याच कंपनीच्या नावासारख्या बऱ्याचशा कंपन्या, आता मी म्हणजे बाकी ब्रँडचं नाव घेऊ शकत नाही हां, पण अशा नावाच्या कंपन्या आहेत. त्यामुळे लोकांकडे गेलं ना आणि लुब्रॉल हे नाव सांगितलं की त्यांना लगेच वाटतं अरे हे कुठंतरी मी ऐकलेलं आहे अगोदर असं आहे. म्हणजे तो ऑटोमॅटिक ब्रँडिंग झाल्यासारखं होतं. राईट. कधी असा कम्युनिकेशन गॅप कधी आपल्याला तुम्हाला जाणवला का, जेव्हा तुम्ही इतर कंट्रीज सोबत कम्युनिकेट करत होतात किंवा तुम्ही म्हटलात की मी तिथे जाऊन पण फील्ड वर्क केला पाहिलं, तर तुम्हाला कधी कम्युनिकेशन गॅप कधी जाणवलं? काही कंट्रीजमध्ये येतो. तुम्ही गल्फमध्ये गेला तर मोस्टली काही प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे तुम्ही तिथे हिंदी पण बोलू शकता. हां, पण तुम्ही जर ईस्ट एशियामध्ये गेलात, म्हणजे जसं की व्हिएतनाम झालं किंवा तैवान झालं, ह्या कंट्रीजमध्ये त्यांना इंग्लिश पण प्रॉपर येत नाही. एकतर त्यांच्या लोकल लँग्वेजमध्ये बोलावं लागतं, नाहीतर बाकी काही सोर्सच नाही. मग आम्ही बऱ्याच वेळा ते ऑनलाईन लँग्वेज कन्व्हर्टर्स वगैरे असतात ना, ते डाउनलोड करून किंवा मग काही म्हणजे काही लोक पण हायर करतो आम्ही कन्व्हर्जनसाठी, म्हणजे ट्रान्सलेटर्स. हां, तर मग त्या थ्रू आम्ही कम्युनिकेशन करतो. ओके. ॲज अ यूथ आणि एक तरुण इंटरप्रिटर म्हणून तुम्ही मार्केटमध्ये आला, तुमचं स्वतःचं एक ब्रँड निर्माण केलं आणि साहजिक आहे तुमच्या घरच्यांकडनं तुम्हाला असा ॲक्सेस विरोध कधी नाही आला. पण आता सर काय आहे ना, कॅपिटल किंवा इन्कम ह्या गोष्टी खूप प्रत्येकाला समजायला लागल्यात. करेक्ट. म्हणजे ते अशिक्षित असो शिक्षित असो सगळ्यांनाच समजायला लागलं. तर मुलांना ह्या गोष्टीपासून थोडासा आहे की अरे इतके पैसे आम्ही नाही देऊ शकत आणि त्याला काहीतरी करायचं असतं. सो अशा युथसाठी किंवा ज्यांना काहीतरी करायचंय जेन्युइनली, अशा लोकांसाठी तुमच्याकडे काय संधी आहेत? अच्छा, बघा माझ्या कंपनीच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर आम्ही आता पुढच्या फायनान्शियल इयरमध्ये म्हणजे 25-26 हे जे फायनान्शियल इयर आहे हे करंट आता एप्रिलपासून सुरू होते, तर ह्या फायनान्शियल इयरमध्ये आम्ही ॲटोमोटिव्ह ऑइलमध्ये एंट्री करतो आहे. म्हणजे जे अगोदर आम्ही इंडस्ट्रियल ऑइलमध्ये करत होतो ते आता आम्ही ॲटोमोटिव्ह म्हणजे सेक्टर दुसरा आहे हा, ह्याच्यामध्ये एंट्री करतो आहे. आणि पुढच्या वर्षामध्ये आम्ही महाराष्ट्र हे स्टेट पूर्ण टार्गेट केलेलं आहे. तर ह्या पूर्ण महाराष्ट्र स्टेटमध्ये जेवढे तालुके आहेत ह्या प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही आमच्या कंपनीची डिस्ट्रीब्युटरशिप देतोय. म्हणजे हे एक नवीन तरुण उद्योजकांना उद्योजक होण्यासाठी म्हणजे एक संधी देतोय आम्ही चांगली. आणि ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट अशी खूप काही नाही आहे. ओके, म्हणजे पहिली रिक्वायरमेंट आमची ही आहे की एखादा गरजू म्हणजे त्याला बिझनेस करण्याची आग पाहिजे त्याच्यामध्ये. ओके, ही पहिली रिक्वायरमेंट आहे आमची. त्याला फिरण्याची आवड पाहिजे, त्याला थोडं कम्युनिकेशनची आवड पाहिजे आणि म्हणतो ना आपण की नोकरी करण्यापेक्षा मला स्वतःचं काहीतरी उभा करायचं साम्राज्य. तर ही त्याच्यामध्ये जर इच्छा असेल, आग असेल तर त्याला आम्ही नक्कीच सपोर्ट करू. आणि इव्हन आम्ही आता आमचे डिस्ट्रीब्युटरशिपचे काही नियम्स आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आम्ही ज्याला इंटरेस्ट आहे त्याला आम्ही आमच्या ऑफिसला बोलवतो, त्याला आमच्या पैशानं आम्ही त्याला ट्रेनिंग देतो. 8 ते 10 दिवसाचा आमचा ट्रेनिंग सेमिनार आहे. त्या ट्रेनिंग सेमिनारमध्ये प्रोडक्ट पिच कसा करायचा, तुमचा टार्गेट कस्टमर कोण असेल, त्याला म्हणजे प्रोडक्ट पिच केल्यापासून तर ते फायनल डिलिव्हरी होऊन त्याचे पैसे हातात येईपर्यंत जी प्रोसेस आहे हे पूर्ण प्रोसेस आम्ही त्यांना शिकवणार. वा, त्याला एकही रुपया इन्व्हेस्टमेंट अजिबात इन्व्हेस्टमेंट त्याला अजिबातच करायची नाहीये. हा, फक्त जो प्रोडक्ट ते घेऊन जाणार, ओके, तर त्याच्यासाठी त्याला एक मिनिमम इन्व्हेस्टमेंट असणार. नाहीतर ते आमच्यासाठी पण सिक्युरिटी, म्हणजे एखादा मुलगा किंवा कोणी असेल एखादा म्हणजे फ्रॉड करणारे किंवा ज्याला काही इंटरेस्ट पण नाही पण काहीतरी करायचं, तो काहीतरी माल घेऊन जाईल आणि तो चुकीच्या ठिकाणी ते होईल. मग त्याच्यासाठी आम्ही काही ते मालाचं थोडक्यात जे डिपॉझिट अमाऊंट किंवा काहीतरी आहे ते आम्ही नॉमिनल चार्जेस घेणार आणि त्याला ते देणार. पूर्ण ट्रेनिंग देऊन तो त्याला सेल करायला लावणार आणि तो रोटेशनमध्ये त्याचा बिझनेस जनरेट करू शकतो. आणि आम्ही ह्याच्यामध्ये पण ज्याच्याकडे तो किंवा 10-20 हजार 50,000 रुपये इन्व्हेस्ट करून तो माल घेऊन जाण्याची पण त्याची कॅपॅसिटी नाही पण करण्याची खूप इच्छा आहे, असे जर लोक असतील तर त्याला आम्ही गव्हर्नमेंटच्या काही स्कीम्स मधून जे बिनव्याजी बरेच आता सरकारी स्कीम असतात तर ते सगळं त्या स्कीम मधून त्याला आम्ही फंड्स पण जनरेट करून देण्याचं काम करणार आहोत. सर, आता
फक्त इंडिया पुरत्याच ल्युब्रिकंट्स कंपनीचा आपण विचार नाही करत, तर आपण इतर देशांचा पण विचार करतो. तर आता कॉम्पिटिटर खूप आहेत Correct. ह्या मार्केटमध्ये पण त्यांच्यापासून आपण युनिक कसे आहोत आणि आपली काम करण्याची पद्धत कशी आहे? बघा ॲक्च्युली कसं असतं की हे जे इंजिन ऑइल्स वगैरे आहेत ना, हे सगळे टेक्निकल प्रोडक्ट्स आहेत. ओके, तर ह्याच्यामध्ये आहे ना, ब्रँडिंगपेक्षा ब्रँडिंग तर इम्पॉर्टंट आहेच. जेव्हा तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये ग्रोथ व्हायचं तर ब्रँडिंग हे इम्पॉर्टंट आहे. पण इनिशियल सुरुवात करताना टेक्निकल समजणारी पण मार्केटमध्ये खूप लोक आहेत की त्यांना कळते की हे ऑइल पण बाकी कॉम्पिटिटर ऑइलपेक्षाच सेम क्वालिटीचं आहे, प्राईजमध्ये मला 20-30% डिस्काउंटमध्ये भेटतंय, तर मी हे यूज करायला पाहिजे असं आहे. त्यामुळं तो इश्यू येत नाही की मोठ्या ब्रँडला आपण घाबरायचं आणि मार्केटमध्ये उतरायचं नाही, असं काही नाही आहे. ठीक आहे, ब्रँड बघणारी पण काही लोक आहेत, पण सगळेच नाही आहेत. राईट. आणि मार्केट खूप मोठं आहे. 1% जरी आपल्याला शेअर मिळाला तरी करोडो रुपयाचा बिझनेस त्याच्यामधनं होतो. ओके. तुमच्या आयुष्यातल्या असे काही टिप्स ट्रिक्स जे तुम्ही तुमच्या पर्सनल लाईफमध्ये यूज केले आणि त्याच्यामुळे आज तुम्ही ह्या पीकवर आहात, असं तुम्ही काही सांगू शकता? बघा, मी हार्ड वर्क करतो खूप, म्हणजे कधी सुट्टी घेत नाही. आज मला रेवनचा फोन आला, सर असं असं करायचं आहे, मी आज सुट्टी, संडेचा दिवस आहे, मी लगेच आलो. ओके, म्हणजे हार्ड वर्क, कामामध्ये सातत्य, एखादं टार्गेट घेतलं तर कंटिन्यू त्याच्या पाठीमागं पळणं, तुम्हाला झोप पण लागली नाही पाहिजे ते पूर्ण होईपर्यंत. हे जर केलं तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल तुमच्या लाईफमध्ये. ओके. पेशन्स लेवल आता सगळ्यांमध्येच कमी झालेत, किंवा आपण काय म्हणू शकतो की ऑटोमॅटिकली त्या होतात गोष्टी. आता सोशल मीडिया आपलं मगाशी झालं, तर सोशल मीडियाला आपण बघतो की तो फोमो एक तयार झालाय की अरे हे इकडे गेलं, ते तिकडे गेलं, आपण काहीच नाही करत होते. ह्या गोष्टींमुळे पण पेशन्स लेवल कुठेतरी आता आपले कमी व्हायला लागले. युथ मध्ये तर खूपच कमी झालेत. म्हणजे एखादा बिझनेस आपण स्टार्ट करतो, 2-3 महिन्यात तो लगेच आपण थांबवतो की नाही चालत आहे. तर मग असं ह्या गोष्टीला तुम्ही काय सांगाल? पेशन्स हे ठेवावंच लागतं. म्हणजे वन नाईट चेंज कधीच होत नाही. ओके, तर तुम्हाला म्हणजे कंटिन्युअस स्ट्रगल त्या बिझनेससाठी करावं लागतं. आणि 2-3 महिन्यामध्ये कुठलाच बिझनेस म्हणजे सक्सेस होत नाही, किंवा ते नॉलेज पण. मला सांगा, बरेच मुलं म्हणतात की अरे ह्या बिझनेसमध्ये काही प्रॉफिट नाही, किंवा हे मला जमत नाही, किंवा तो बिझनेस करण्यासारखाच नाही आहे. मला सांगा, तो बिझनेस जगामध्ये कोणच करत नाही का हो? करतच ना, पण तुम्हाला तेवढा टाइम द्यावा लागतो. म्हणजे शिकण्यासाठी तेवढा टाइम द्यावा लागतो. ठीक आहे, फेल्युअर का आलं तर एक ठराविक रिझनमध्ये त्याच्यामध्ये फेल्युअर आलं, 3 महिन्यामध्ये माझा लॉस झाला थोडासा. तर लॉस का झाला, तर हे आयडेंटिफाय करून त्याच्यावरती मात तुम्हाला करावं लागते. म्हणजे ती चूक परत होत नाही तुमच्याकडून. असे किती क्वेश्चन्स असतील, म्हणजे किती रिझन्स असतील, किती लॉस होतील, 5, 6, 7, 8, 10 रिझन, त्याच्यावरती तुम्ही एकदा मात केली की तुम्ही 100% सक्सेसफुल. तुमच्या आयुष्यातला असा कधी किस्सा काही की ह्या स्टेजला मी पूर्ण ऑलमोस्ट झिरो व्हायला आलतो, पण मी स्वतःला सावरलं, असं कधी काही झालं? मला माझ्या लाईफमध्ये तर असं कधी नाही झालं. ओके, कारण मी जी ग्रोथ केली हे असं स्टेडी ग्रोथ म्हणतात ना, ते म्हणजे हळूहळू कासवाच्या गतीनं आम्ही इथपर्यंत पोहोचलो. म्हणजे खूप मोठा घास पण घेण्याची लगेच हिंमत केली नाही. आपल्याकडे काही म्हणजे फायनान्शियल बॅकग्राऊंड आणि हे थोडं वीक असल्यामुळं हळूहळू, त्याच्यामुळे तशी सिच्युएशन आतापर्यंत तरी कधी आली नाही. नक्कीच सर, तुम्ही यूथसाठी जे काम करताय त्यात तुमच्यासोबत खूप लोक जोडले जातीलच. आणि खरंच तुमचं खूप 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 थँक्यू की तुम्ही तुमच्या ह्या सगळी जर्नी आमच्यासोबत शेअर केली, तुमचा एक्सपिरियन्स शेअर केला आणि मुळात यूथसाठी मेसेज दिला. आणि त्याच्यासाठी तुमच्याकडे ज्या संधी आहेत त्याचा आय होप तुम्ही सगळे लाभ करून घ्याल. थँक्यू सो मच सर. थँक्यू.